आम्हाला तर खरंच कोणालाच नव्हतं वाटलं की आमचा डायरेक्ट जिल्हास्तरीय युवा महोत्सव मध्ये नंबर येईल, आम्हाला तिथं ट्रॉफी भेटन आणि आमची डायरेक्ट पुणे येथे स्टेट लेवलला निवड होईल। तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज। सकाळी सकाळी मस्त पैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी आणि मयूर भाऊ आम्ही दोघे जण निघालो कॉलेजला। तर आज ना इतक्या सकाळ सकाळ गारट्या गुरट्याचं कॉलेजला जायचं कारण म्हणजे आज ना वंदे मातरम या गीताला आहे ना 150 वर्ष पूर्ण होणार होते आणि मग त्यासाठी आम्ही सगळेजण आलो होतो आयल्यानगर मधल्या वाड्या पार्कला। तिथे ना आम्हाला डायरेक्ट ना 5,500 लोकांसमोर ना हे नाटक करायचं होतं। मग ना त्यांनी ना मस्त पैकी आम्हाला सगळ्यांना ना त्यांच्या स्वतःच्या हाताने ना आम्हाला कॉलर माईक लावले। मस्त पैकी ना नाटक वगैरे झाल्याच्या नंतर ना आम्ही सगळ्यांनी फोटो काढले। तर आता तुम्ही म्हणता तू ना नाटकचा व्हिडिओ कमून नाही टाकला, तर आता नाटकाचा आपण आहे ना संपूर्ण व्हिडिओ ना युट्यूब वर तर टाकणारच आहे, पण ज्या वेळेस आपण स्टेट लेवलला नाटक साजरं करण्यासाठी जाणार आहे तिथला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यासाठी तुम्ही ना आताच आपल्या ना पेजला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा। आता सर म्हणे तुम्ही ना नाटकात ना दमले असतील, चला तुम्हाला ना नाश्ता करायला घेऊन जातो। सरांना म्हणलं आतापर्यंत ना आम्ही कोणत्याच गोष्टीला नाही नाही म्हणलो, तर मग तुम्हाला नाही म्हणून कसं चालेल। मग ना मस्त पैकी ना नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर ना आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो न्यू आर्ट्स कॉलेजला आणि ना युवा महोत्सवाचा कार्यक्रम आहे ना इथेच होणार होता। चला तर मग ना तुम्हाला ना मस्त पैकी ना एक गीत ऐकवतो। हा पुण्याचा ब्लॉग लवकरच येणार आहे, त्यासाठी तुम्ही ना आपल्या पेजला ना आत्ताच फॉलो आणि लाईक करून ठेवा।